यांच्या आशीर्वादाने मला कल्याण ग्रामीणच्या विधानसभेची शिवसेना पक्षातर्फे उमेदवारी देण्यात आली आणि उमेदवारी दिल्यानंतर जो मी प्रचाराचा झंझावत आणि त्याच्यात सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांची प्रचंड मेहनत, म्हणजे मला कुठल्या प्रकारची अडचण होऊ नये, प्रचारात कुठे कमी पडू नये, अशा सर्व छोट्या गोष्टीकडे लक्ष लावण्याचं काम सन्माननीय या खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी केलं. मी त्यांचं धन्यवाद मानणार तेवढे कमी आहेत. मी या कल्याण ग्रामीणच्या मतदारांचे मनापासून आभार मानेन की त्यांनी भरघोस मतांनी मला निवडून दिला. मी नवीन असताना सुद्धा याच्यामागचं एकच कारण आहे की एक जण 10 वर्ष झाला आमदार होता, एक जण 5 वर्ष झाला आमदार होता. आमदार झाल्यानंतर नागरिकांच्या कामाकडे लक्ष लावायचं नाही, लोकांना भेटायचं नाही, लोकांचा फोन घ्यायचा नाही, म्हणून लोकांनी त्यांना प्रचंड मताधिक्याने मागे टाकला. आज बघा किती मताधिक्याने ते मागे, म्हणजे त्यांना त्यांची जमिनीची बाजू किती कमी आहे त्यांची हे त्यांना कळलं असेल. मी परत या कल्याण ग्रामीणच्या सर्व मतदारांचे, शिवसेना पक्षाचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, माझ्या मित्रपरिवार असतील, नातेवाईक असतील, त्यांच्या मनापासून आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मनापासून आभार मानतो. तुमच्यासमोर विद्यमान आमदार आणि माजी आमदारांचं आव्हान होता, त्या आव्हानाला स्वीकारत तुम्ही प्रचंड मताधिक्याने निवडून आणत काय सांगा? हे लक्षात घ्या, आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन चालणारी माणसं आहोत. आम्ही एवढी कामं केलेली आहे सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून, करोडो रुपयाची कामं केली असतील. तुम्ही बघत असता सगळीकडे काँग्रेसच्या जाल्या असतील, अनेक स्मारकं असतील, अनेक सभागृह असतील, अशी अनेक कामं, म्हणजे जर कामाची जर आम्ही जंत्री जोडली तर आम्हाला ते एवढा वेळ लागेल की तुम्हाला पण सांगता येणार नाही एवढी जंत्री आहे. म्हणून आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन गेलो, लोकांना ते पटलं की बाबा ही लोक काम करणारी आहेत आणि म्हणून आम्हाला भरघोस मतांनी निवडून